नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता शशिकांत तारा आणि इरावती या दोघींना पकडतो, कारण सोराचा पाठलाग करत आहे म्हणून त्याने रंगेहात पकडून त्यांना जाब विचारलेला असतो. काय तारा आणि इरावती सोराचा पाठलाग करतात की काय? काय ग तारा, कॉलेजमध्ये कोण जाणार आणि ह्या इरावतीच्या नादाला तू लागलीस का? तू हिच्याबरोबर फिरतेस? अगं तुला माहिती नाही का, हिने तर लोकांचे आयुष्य बर्बाद केलेले आहे. इरावती आता हे सर्व ऐकून घेते आणि हे बघ अगं तारा, लक्षात घे, तुला सुद्धा ही खड्ड्यात टाकू शकते. तिच्या नादाला तू लागू नकोस. आता कॉलेजला जाते की काय करते, नाहीतर तुझा सुद्धा फोन मी काढून घेईल. करू का फोन? तेव्हा आता तारा खूपच घाबरते अक्षयला नाव सांगणार म्हणून. आता मात्र ती ग्रॅनी असं करत असते, तर इरावती तिला म्हणते की तारा 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 करते, परंतु तारा आता घाबरतच म्हणते की ग्रॅमी मी जाते असे बोलून घाबरतच ती मात्र आता इथून निघून जाते. तर इरावती मात्र शशिकांतला म्हणते की काय सुरू आहे नक्की असं भर रस्त्यामध्ये. ताराच्या अंगावर ओरडून मात्र तू तुझा प्लॅन अगदी अप्रूव्ह करायला निघालेला आहेस का? तेव्हा आता शशिकांतला मात्र ह्या इरावतीचं सगळं काही डाव ओळखतो. तिच्या मनात माझ्याविषयी वाटेल ते बरचळतो का? अरे काय वाटलं तुला? नक्की तुझं काय सुरू आहे? तू तर त्या सोराचं लग्न अक्षयशी लावून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना पाठीशी घालतो. त्यामुळे हे बघ, इतक्या सहजी मात्र मी हार नाही मानणार, हे लक्षात ठेव. किंवा मात्र आता शशिकांत म्हणतो की हे बघ अगं, स्वतःला बदल, मी सुद्धा तुझ्यासारखाच होतो की अगदी मुलांचं आयुष्य बर्बाद करायला निघालो होतो आणि हे बघ मला वेळीच अक्कल आली, त्यामुळे तू सुद्धा स्वतःला सावर आणि अगदी सगळ्यांना अगदी सगळ्यांची अगदी माफी मागून एका नवीन आयुष्याला सुरुवात कर, हे तुझ्यासाठी चांगलं आहे. तेव्हा मात्र आता इरावतीला राग येतो. इरावती शशिकांतला शांत राहायला सांगते. शशिकांत तिला समजावतो की अगं, वाईट वागून काही मिळत नसतं, एक लक्षात ठेव. त्यामुळे अगदी चांगल्या माणसासारखं वागण्याचा तू प्रयत्न कर. तर इरावती त्यालाच म्हणते की अरे तू वाहवत गेला, कारण तुझ्या हातामध्ये बाटली होती आणि माझ्या मनामध्ये जो काही राग आहे ना, कारण तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यामुळे मात्र मी कुणालाच नाही सोडणार. तुम्हाला एक एक करून सगळ्यांचा बदला घेत मी तुम्हाला रस्त्यावर आणणार आहे, हे लक्षात ठेव. त्यावर तर शशिकांत म्हणतो की हो, बघूयात कोण कुणाला रस्त्यावर आणते आणि कोण काय करतं ते. मी सुद्धा तुझ्या मार्गामध्ये उभा आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे, गेल्या वेळेस तर मी तुला घराच्या बाहेर काढलं होतं, हे तर लक्षात असेल ना तुझ्या, पण आता मात्र मी सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल आणि उद्ध्वस्त करेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो, बघूयात की काय होते ते. तुझे सुद्धा मी एक एक डाव नाही परतून लावले, तर मी सुद्धा नावाचा शशिकांत मुकादम नाही, हे लक्षात ठेव. त्यामुळे हे बघ, आपला गेम आता सुरू होत आहे, चल आता भेटू लवकरच. तेव्हा इरावती आता शशिकांत गेल्यानंतर म्हणते की बघूयात की कोण कुणाचा गेम उलटवतो की कोण कुणाचा गेम पलटतोय. त्यानंतर आता रमा इकडे आपल्या ऑफिसमध्ये मात्र सोराचाच विचार करते की सोरा दिसण्यासाठी किती साधी आहे, संस्कारी आहे, सुस्वभावी आहे, परंतु दिसतं तसं नाही, दिसतं तसं नसतं. आणि तरी सुद्धा मला वाटत होतं, सोरावर मला संशय येत होता, कारण इतकं परफेक्ट कसं असू शकतं सगळं काही. आणि तेवढ्यात रमाचं मन आहे, तर ते दुसरं मन तिच्यासमोर येऊन अगदी उभं राहतं आणि तिला विचारते की काय रमा, अगं हाय, काय काय विचार करतेस? नक्की तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे बरं? नक्की तुला वाईट वाटतं की आनंद होतोय? बाकी सर्व काय होतं? मला असं वाटतं की अजून एकदा तुला संधी मिळेल म्हणून तुला खूप आनंद होत आहे. त्यावर मात्र आता रमा म्हणते की तसे काही नाही, कारण मला अक्षयबद्दल वाईट वाटतं, त्यामुळेच मी विचार करते. सोरावर मनापासून त्यांचं प्रेम आहे आणि सोरा त्यांना फसवते. इतर तिने असं सांगितलं की ती मंदिरात जात आहे, परंतु ती तर मंदिरात न जाता कोणाला तरी भेटायला गेली होती. अक्षयला फसवते आणि त्या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतो. त्यानंतर आता इकडे शशिकांत आणि अक्षय एकमेकांना बाहेरच भेटतात. दोघांच्या गप्पा सुरू असतात. शशिकांत अक्षयला म्हणतो की अक्षय, मला असं वाटतं तिने एकदा तरी आपल्या मनातील जे काही आहे ते बोलायला हवं. तर अक्षय म्हणतो की हो ना, आणि हे बघा बाबा, काही हरकत नाही, ती जरी नाही बोलली तरी तिच्या मनातील जी हुरहुर आहे तर ती मला जाणवते, कारण मला माहिती आहे की माझी रमा कधीही असं स्वतःहून नाही बोलणार. आता कदाचित मलाच नवीन पाऊल टाकावं लागेल. त्यावर तर शशिकांत विचारतो की नक्की तू काय करणार आहेस? त्यावर आता इकडे रमाचं मन तिला विचारते की काय ग रमा, इतकंच आहे तर जा ना अक्षयकडे जा आणि त्याला सर्व सत्य सांग त्याला की सोरा तुला फसवत आहे. तर तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मी नाही करू शकत हे सर्व, आणि त्यांना जाऊन हे सर्व नाही सांगू शकत, कारण ते सोरावर मनापासून प्रेम करतात. कारण जर मी त्यांना हे सर्व सांगितले तर त्यांचा प्रेमावरचा विश्वास सोडून जाईल आणि त्यांना झालेला त्रास मी नाही बघू शकत. रमाचं मन तिला विचारते की हो का?
त्यानंतर रमा म्हणते की हो, जर आता हे सगळं काही लग्नानंतर आता अक्षयला कळाले तर मग काय होईल, मग त्यापेक्षा मात्र आत्ताच सांगितलेलं बरे राहील. नंतर कळल्यानंतर अक्षयची काय अवस्था होईल असं तिचं मनच तिला विचारत असतं. जरा विचार कर रमा, तो उद्ध्वस्त होईल. अगं एकदा तू अगदी त्याच्यापासून सर्व लपून ठेवायला जाशील, पण एक ना एक दिवस त्याच्यासमोर हे सत्य येईल, त्यावेळेस त्याची अवस्था काय होईल. मला सांग की तुला सुद्धा तेच हवं आहे का. तेव्हा त्या रमा चिडते. रमा म्हणते की नाही, जर त्यांना मी हे सांगण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्यावर चिडतील. त्यांना असं वाटेल की मी खोटं बोलते, ते माझ्यावर विश्वास नाही इतक्या सहजपणे ठेवू शकणार. आणि तू सांग आता सांगण्यासाठी कोणता पुरावा आहे का माझ्याकडे. तेव्हा त्या रमाचं मन तिला म्हणते की हो, अगं तू अक्षयला हे सर्व सांगू शकत नाही, पण त्याच्या विश्वासातील माणसांना मात्र हे सर्व सांगू शकते. ती तुझ्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकतात, म्हणून त्या अशा माणसाकडे जा की त्याला हे सर्व तू सांगू शकशील. आणि आता अक्षयला मात्र त्या सगळ्यापासून तेच वाचू शकतात, त्यामुळे तू त्यांनाच हे सर्व सांगू शकते. मला एक गोष्ट म्हणजे पूर्ण खात्री आहे की आई आजी तुला नक्कीच यासाठी मदत करते. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय शशिकांतला म्हणतो की मी साईला भेटतो आणि गरज पडल्यानंतर मी आता साईला हे सर्व काही सांगतो आणि त्यालाच मी मध्यस्थी ठेवतो आणि त्यालाच हे सर्व रमाला विचारण्यासाठी सांगतो. त्यावर आता हे सर्व ऐकून शशिकांत अक्षयला म्हणतो की तू वेडा झालास आहे. अरे हे बघ, साईला कितीही तू सांग पण साई या गोष्टीला कधी तयार नाही होऊ शकत. आणि हे बघ अक्षय, हे प्रकरण आहे तर ते तुझ्या अंगाशीही लक्षात घे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही झाले तरी सुद्धा चालेल, परंतु रमाला मात्र आता ह्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी मला हे सर्व करावे लागेल. तेव्हा शशिकांत सुद्धा आता अक्षयच्या बोलण्याचा विचार करतो. त्यानंतर आता इकडे रमाचा तोच विचार सुरू असतो. तिचं मन तिला अगदी सर्व काही सांगण्यासाठी सांगत असतं. आता रमा आपल्या मनाचं ऐकते आणि म्हणते की बरं ठीक आहे, काही झाले तरी आई आजींना मला भेटावं लागेल. आई आजींना स्वराबद्दल सर्व सांगावे तर लागेल. अक्षयचं आयुष्य वाचवण्यासाठी मला हे सर्व करावं लागेल. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय, शशिकांत, पार्वती आजी आणि आरोही छान गप्पा करत असतात, खुश असतात. आरोही म्हणते की आता काही झाले तरी आई मात्र येणारच. तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की हे बघ, आता मात्र काही झाले तरी तिला आता फसवायचं नाही, सन्मानाने तिला या घरात परत आणावं लागेल. हे सर्व ऐकून पार्वती आजी म्हणते की अक्षय, तू साईला भेटणार आहेस का, तुला पूर्ण खात्री आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की हो आजी, काही झाले तरी साईला मला भेटावं लागेल आणि त्याला भेटून सर्व मला खरं सांगावं लागेल, कारण मला माहिती आहे की रमा कधीही तिच्या मनातील काही न सांगणार नाही आणि काही बोलणार सुद्धा नाही. काही झाले तरी तिला बोलतं करावंच लागेल आणि कदाचित तिला सुद्धा काहीतरी त्रास होत असेल, अपराधी असल्यासारखं वाटत असेल, पण तिला कुणालाच दुखवायचं नसेल, आपल्याला सुद्धा नाही आणि कदाचित त्या साईला सुद्धा दुखवायचं नसेल. म्हणजे आता मी आणि साई कधी कधी जरी भांडत असलो तरी सुद्धा साई हा माणूस वाईट नाही, तो काळजी घेतच आहे, कारण मागची 7 वर्ष त्याने काळजी घेतलेली आहे. 7 वर्षात त्याने लग्न का केलं हे मला माहिती नाही आणि तिच्या मनामध्ये नक्की काय कल्पना आहे याबद्दल सुद्धा मला माहिती नाही. तिच्या मनामध्ये नक्की कोणता दबाव आहे हे सुद्धा मला माहिती नाही. कदाचित त्या 7 वर्षात माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली असेल, तिने मला भेटण्याचा प्रयत्न केला असेल, कदाचित मी तिचं काही तिला सांगायचं असेल तर ते ऐकून घेतलं नसेल, कदाचित माझीच चूक असेल, माझंच काहीतरी चुकलं असेल. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, चूक तर त्यांच्याकडूनच होत असते आणि चूक मान्य करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं, तर त्याला ही चूक समजते आणि खरंच तुला तुझी चूक समजली त्याबद्दल शब्बास. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाबा आणि आजी, ही ताकद मला तुमच्या दोघांमुळे मिळालेली आहे. तेव्हा पार्वती आजी आणि शशिकांत खुश होतात, तर अक्षय म्हणतो की येतो मी आता, मी आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. शशिकांतच्या सुद्धा पाया पडायला जाणार तो शशिकांत म्हणतो की अरे काय करतोस बछड्या, म्हणून तो त्याला गळा भेट देतो. दोघं तर एकमेकांच्या मिठीत येतात आणि आरोहीचा सुद्धा गोड असा पापा घेतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तू मोठं मन करत आहे, तुला नक्की यश तर मिळेलच. तेव्हा अक्षय खुश होत हो असं म्हणतो, तर आरोही त्याला ऑल द बेस्ट बाबा असं म्हणते. अक्षय सुद्धा खुश होतो आणि येतो असे बोलून तो आता मोबाईल वगैरे घेऊन निघून जातो. शशिकांत आरोहीला म्हणतो की चला शाळेत जायचं की नाही. आरोही म्हणते की हो जायचं, तर शशिकांत म्हणतो की चल लवकरात लवकर तयार हो. आरोही म्हणते की हो हो. आरोही धावतच आत जाते. तेव्हा पार्वती आजी शशिकांतला थँक्यू असं म्हणते. तेव्हा शशिकांत विचारतो की कशाबद्दल. तेव्हा पार्वती आजी म्हणते की शशिकांत, अरे तू परत आलास आणि सर्व काही घर तू सावरलंस. मधल्या काळामध्ये त्या इरावतीने मला इतका त्रास दिला होता. तेव्हा शशिकांत म्हणतो की आई नको त्या आठवणी, जुन्या कोणत्याही आठवणी आपण नाही काढायच्या. बघ आता सगळं काही छान होणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते, तर रमा तेथे आलेली असते. आता मात्र रमाला बघून शशिकांत आणि पार्वती आजी एकमेकांकडे बघत असतात. दोघे आता कावरे बावरे होतात, नक्की रमा कशाला आली असेल. रमा इतकी अगदी टेन्शन मध्ये दिसते आणि घाईत ती आत येते, तर शशिकांत विचारतो की काय ग रमा, काय झालं. तेव्हा आता लगेच रमा म्हणत असते की हे बघा
आजी आणि बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं बोल ना. तर रमा विचारते की अक्षय कुठे आहे. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अक्षय बाहेर गेलेला आहे. तेव्हा पार्वती आजीला वेगळाच संशय असतो. पार्वती आजी म्हणते की आम्हाला माहिती आहे की रमा तुला नक्की काय बोलायचं आहे ते. तेव्हा आता रमा विचारते की काय तुम्हाला सोराबद्दल अगोदरच माहिती आहे का. तेव्हा आता सोराचा विषय काढल्यानंतर पार्वती आजी आणि शशिकांत एकमेकांकडे बघतात. पार्वती आजी म्हणते की सोरा. शशिकांत विचारतो की सोराबद्दल काय. तर आता रमा म्हणते की बाबा मला सोराबद्दल हे सांगायचं आहे की सोराचं अफेअर सुरू आहे. तेव्हा आता पार्वती आजी आणि शशिकांत या दोघांना धक्का बसतो. दोघे तर एकमेकांकडे बघत असतात आणि रमा त्यांच्याकडे. त्यानंतर आता इकडे साईला सांगण्यासाठी अक्षय आलेला असतो आणि साईला म्हणतो हे बघ साई, मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की प्लीज माझ्या मनाचा विचार कर. तिच्या मनामध्ये अजून मीच आहे. तिचं माझ्यावरच अजून प्रेम आहे आणि मागची 7 वर्ष सुद्धा ती मला विसरू शकली नाही. आता मात्र काय काय सांगायचं आहे हे अक्षय आता प्रॅक्टिस करत असतो. तो काही अजूनपर्यंत हा साईला भेटलेला नसतो. अगदी त्याचं धाडस होत नसतं साईला हे सर्व सांगण्यासाठी. तो स्वतःला विचारतो की काय करू, कसं सांगू आणि काय नाही हेच मला नाही कळत. पण काही झाले तरी आता सांगावे तर लागेल. आणि तेवढ्यात हा विचार करत असताना अण्णा त्याच्या मागून येतात. तेव्हा आता अण्णा अक्षयला बघून त्याला गुड मॉर्निंग करतात. अक्षय सुद्धा त्यांना गुड मॉर्निंग करतो. अण्णा म्हणतात की काय देवधर इथे असे का उभे आहे. अगदी पुतळ्यासारखं दिसतात तुम्ही. काय करतात इथे. कुणाची येण्याची वाट बघत आहात का. तर अक्षय म्हणतो की नाही हो, आपलं सहज असंच. तेव्हा आता अण्णा हसतात आणि विचारतात की काय काम वगैरे नाही का आज काही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काम तर आहे पण मी सुट्टीवर आहे हो. आता अण्णा म्हणतात की हो तुम्ही तर आता सुट्टीवर आहात आणि तरी सुद्धा आता शाळेच्या ह्या आवारामध्ये तुम्ही आता कोणाची तरी वाट बघत आहात असं वाटतं. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हो साईची वाट बघत आहे कारण मला साईला भेटायचं होतं. तेव्हा आता अण्णा विचारतात की जे काही तुम्हाला साई सरांना सांगायचं आहे ते मला सांगितले तरी चालेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मी साई सरांशीच बोलेल व्यवस्थित. तेव्हा आता अण्णा म्हणतात की जर रमाच्या बाबतीत काही असेल तर ते मला सांगा. तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण ते आमंत्रण करण्यासाठी त्यांच्या मायबरोबर गावी गेलेले आहेत पत्रिका वाटण्यासाठी. त्यामुळे त्यांना यायला 2-3 दिवस तर लागतीलच. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर मला काही सांगण्यासारखं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. तर अक्षय अण्णाकडे बघत म्हणतो की नाही मी जरा त्यांना येण्याची वाटच बघत आहे आणि ते आल्यानंतरच मी जे काही सांगायचं आहे तर ते साई सरांना सांगेल. तेव्हा आता अण्णा म्हणतात की तुमची इच्छा आणि एक सांगतो की तुम्ही सुद्धा आता दुसरं लग्न करत आहात. तेव्हा मात्र तुम्ही रमाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ नाही केली तर बरं होईल कारण तुम्ही सुद्धा आता मोह ऑन झाला. तुम्ही तुमच्या भावी संसाराचा विचार करा. रमाचा विचार नाही केला तरी चालेल आणि जे काही मी सांगतो ते ठीक आहे. चला आता. तेव्हा आता अक्षय आणि अण्णा दोघेही जायला निघतात. परंतु आता अक्षयच्या मनात काहीतरी आता आणखी एक विचार येतो. तो अण्णांना थांबवतो आणि म्हणतो की अण्णासाहेब हेच आता जे काही तुम्ही सांगत आहात ते एकदा रमाला सांगून बघा. तेव्हा आता अण्णा हसतात आणि म्हणतात रमाला काय सांगायचं आता सगळं काही सांगून झालेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की एकदा बोला तुम्ही तिच्याशी. तिचं जे काही लग्न ठरलेलं आहे ती हे लग्न करत आहे ती हे सर्व मनापासून करते की तिच्या मनामध्ये नक्की काय आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्व विचारा मग तुम्हाला कळेल की नक्की काय आहे ते. तेव्हा अक्षयच्या बोलण्याचा अण्णांना थोडासा रागच येतो. अक्षय मात्र तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे रमा शशिकांत आणि पार्वतीला जे काही सांगत आहे तर त्या सगळ्याचा मात्र आता दोघेही विचार करतात. रमा मात्र आता त्यांना म्हणत असते की खरं तर मी हे सर्व अक्षय बरोबर बोलणार होते पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की त्यांचं सोरावर किती प्रेम आहे ते. त्यांचं पुन्हा मन दुखवेल असं मला नाही वाटत. त्यामुळे मात्र मी हे सर्व सांगण्यासाठी तुमच्याकडे आले. तेव्हा आता हे सगळं काही विचार करून पार्वती आजी म्हणते की रमा तू हे तर काही भलतंच सांगितलं. तेव्हा आता रमा म्हणते की हेच खरं आहे आई आजी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे पग रमा तू मात्र आता सोरावर असले आरोप करू नकोस. तुला मात्र आता अक्षय आणि सोरा हे दोघंही एकत्र नाही बघू शकत त्यामुळे तू हे सर्व बोलत आहे. तेव्हा पार्वती आजी शशिकांतकडे डोळे मोठे करून त्याला खुणावत असते की असे काही बोलू नको. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमा विचारते की बाबा तुम्ही नक्की काय बोलतात. असं खरंच काही नाही आणि हे बघा सुरुवातीला मला वाईट वाटलं होतं परंतु नंतर मला हे कळाले की आता अक्षय सोराबरोबर किती आनंदात आहे. त्यांचं आता सोरावर खूपच प्रेम आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि काल सुद्धा मी त्यांना भेटण्यासाठी बोलावलं होतं कारण त्यांना शेवटचा निरोप मला द्यायचा होता आणि त्याच वेळेस मात्र मी सोराला दुसऱ्या कुणाबरोबर तरी बघितलं आणि जे काही रमाने सोरा तिच्या बॉयफ्रेंडला भेटत आहे सर्व काही बघितल्याचे क्षण मात्र ती आता पार्वती आजी आणि शशिकांत यांना सांगत असते. सोराने तिच्या बॉयफ्रेंडला गुलाबाचं फूल सुद्धा दिलं हे सुद्धा रमा सांगत असते. किंवा आता शशिकांत हे सर्व ऐकून मनात म्हणतो की म्हणून यासाठी सोराला बाहेर जायचं होतं तर सोरा आमच्याशी खोटं का बोलली कारण तिला देवळात जायचं आहे असे ती का म्हणाली असेल याचा आता शशिकांतला थोडासा रागच येतो. त्यानंतर रमा आता आई आजींना म्हणते ती सुद्धा येथे येऊन असे सोराबद्दल गोष्टी सांगायला नको होत्या परंतु आई आजी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता
अक्षय खरंच सोरावर खूप प्रेम करतात म्हणून मी त्यांच्यासाठी हे सर्व सांगते, कारण ते जे काही अगदी प्रेम करत आहे तर चुकीच्या मुलीमध्ये गुंततात, त्यामुळे प्लीज मात्र तुम्ही त्यांना वाचवा. तर शशिकांत लगेच विचारतो की पुरावा काय आहे तुझ्याकडे, तुझं असं जे काही बोलत आहे तर त्यावर आम्ही कसा विश्वास ठेवणार बरं, तू सांग. तेव्हा तर रमाला धक्काच बसतो. रमा म्हणते की बाबा अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं जरीही डोळ्यांनी बघितलं तरी सुद्धा भक्कम असा पुरावा कोणताही होत नसतो. अगं नुसते तुझ्या बोलण्यावरून आणि बघितल्यावरून मात्र आम्ही चांगल्या मुलीवर असा संशय नाही घेऊ शकत. तुला जर सोरा आणि अक्षय या दोघांचं लग्न मोडायचं असेल तर तसे स्पष्टपणे सांग. तेव्हा आता रमा जीव तोडून सांगत असते, हे बघा तुम्हाला का असं वाटतं की मी हे सर्व खोटं बोलत आहे. तर आता शशिकांत सुद्धा मुद्दामच रमाला हे सर्व बोलत असतो. मी कोणत्याही वाईट हेतूने बोलत नाही, कारण मला फक्त आणि फक्त अक्षयला ह्या सगळ्याचा त्रास होऊन द्यायचा नाही यासाठी मी हे सर्व सांगत आहे. तेव्हा आता शशिकांत पार्वती आजीला खुणवतो की बोल तू काहीतरी. तेव्हा पार्वती आजी लगेच रमाला म्हणते की रमा हे बघ, शशिकांत जे काही बोलतो ना ते बरोबर आहे. अगं अक्षयचा पूर्ण विश्वास आहे सोरावर. अगं तू जर पुराव्याशिवाय काही बोलली तर अक्षय तुझ्यावर किती चिडेल तुला तर माहितीच आहे. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे, पुरावा इतकाच महत्वाचा आहे ना तर मी पुरावा शोधायला तयार आहे. मी तुम्हाला पुरावा आणूनच देते आणि राहून द्या, मी तुमच्याकडे नाही तर अक्षयकडेच डायरेक्ट जाते आणि त्यांनाच मात्र जे काही आहे ते सर्व खरं सांगते. मग तर झालं आणि मी अक्षयला आता चुकीच्या मार्गाकडे गेलेलं नाही बघू शकत. तेव्हा आता शशिकांत आणि पार्वती आजी एकमेकांकडे बघत असतात आणि रमा भूतकाळाबद्दल बोलायला जाते की तेव्हा जे काही आणि परत बोलण्याची बंद होते आणि रमा मात्र स्वतःला आवरून म्हणते की आम्ही फक्त एक चांगले मित्र आहोत. आता हे सर्व बघून शशिकांत म्हणतो, अगं रमा तू कशाला इतकी धावपळ करते, अगं आम्ही आहोत, आम्ही हे सर्व करतो, आम्ही आणतो पुरावे गोळा करून. तेव्हा आता रमा त्यांचा ऐकत नाही. रमा म्हणते की नाही, एकतर अगोदरच खूप उशीर झालेला आहे आणि त्यात म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मग अक्षय आणि त्याचं नशीब. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही असं कसं बोलू शकतात बाबा, ते काही नाही, मी शोधेल नक्की पुरावा आणि यावेळेस मात्र मी डायरेक्ट अक्षयला भेटेल, त्यांना जे काही खरं आहे ते सर्व सांगेल. असे बोलून आता रमा जायला निघते तर पार्वती आजी पुन्हा रमाला थांबवते आणि रमाला असं विचारते की त्यापेक्षा तूच अक्षयशी का लग्न करत नाही आणि हे बघ, हे सगळं जे काही सुरू आहे ते थांबव आणि अक्षयची बायको बनून तू या घरामध्ये परत ये. आणि हे बघ रमा, तू आणि अक्षय एकमेकांसाठीच बनलेले आहात, बघ विचार कर. तेव्हा आता रमा म्हणते की येते मी. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की बघ रमा, तू येते असं म्हणालीस त्यामुळे लग्न करून तुला कायमचं या घरात यावंच लागेल. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. तिच्याकडे काय बोलण्यासाठी असं कोणतंही कारण आता राहत नाही आणि ती डायरेक्ट तिथून निघून जाते. तेव्हा आता शशिकांत पार्वती आजीला म्हणतो की काय करायचं आता ह्या सोराचा बॉयफ्रेंड कोठे शोधायचा. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय मात्र पार्किंग मध्ये उभा असतो आणि कुणाला खरंच काही कळत नाही. घरच्यांना मात्र रमाच्या मनातील काही कळत नाही आणि रमाला मात्र स्वतःच्याच भावनांचा पत्ता नाही. जे काही सुरू आहे तर ते सर्व एक गुंता होऊन बसलेलं आहे. तर आता शशिकांत अक्षयला शोधत शोधत तेथे येतो आणि अक्षयला म्हणतो की कुठे आहे तू, केव्हाच तुला शोधतोय, तुझा फोन सुद्धा लावतोय तर फोन सुद्धा लागत नाही आणि फोन तर लागला पण तू उचलत सुद्धा नाहीस. तेव्हा आता अक्षय हा टेन्शन मध्ये असतो. तो म्हणतो की बाबा मला आता एकट्याला राहून द्या, आता मात्र मला कुणाशीच बोलायचं नाही. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे एकट्याला राहण्याची ही वेळ नाही, बाहेर काय राडा होऊन बसला हे तुला माहिती आहे का. अक्षय विचारतो की काय झालं. तर शशिकांत म्हणतो की अरे रमा टणटण करत आपल्या घरात आली होती कारण तिने सोराला कुठल्या तरी मुलासोबत बघितलेलं आहे आणि ती म्हणाली की त्या सोराचं अफेअर सुरू आहे आणि ती मला सांगून गेली की मी अक्षयला मात्र आता हे सर्व दाखवण्यासाठी पुरावे गोळा करते आणि अक्षयला हे सर्व दाखवते. सोरा तुला फसवते, तुझा गैरफायदा घेते म्हणून. आता अक्षय म्हणतो की तुम्हाला या सर्वाची कल्पना नव्हती का, तुम्ही या सर्वाची विचारपूस नाही केली का अगोदर, काहीच माहिती नव्हतं का तिला एंगेज करण्याच्या अगोदर. तर शशिकांत म्हणतो की नाही ना रे, मला तर तिच्याबद्दल खरंच काही कल्पना नव्हतीच आणि त्या सोराला विचारायला जावं तर ती सुद्धा गायब आहे, तिचा फोन सुद्धा बंद लागतो. आता अक्षय म्हणतो की आता याचा अर्थ असा आहे की काही झालं तरी आता रमा सोराला भेटणार म्हणजे भेटणारच. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो, एकदा की रमा मात्र आता सोराला भेटली आणि सोराला दमात घेऊन मात्र सर्व काही विचारायला गेली आणि रमाला मात्र त्या सोराने सर्व काही सांगितले तर आपलं आतापर्यंत जे काही मुसळ आहे ते केरात जाईल. आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की नाही बाबा, असं नाही होऊ शकत आणि आपल्याला असं होऊन द्यायचंच नाही, चालणार सुद्धा नाही. म्हणजे रमा सोराला भेटण्याच्या अगोदर आपणच तिला भेटलं पाहिजे. तर शशिकांत म्हणतो की हो, आपल्याला मात्र आता काहीतरी अगदी असं काम करावंच लागेल, त्यामुळे तू रमाकडे जा आणि रमाला सर्व काही सांग आणि रमाला स्पष्ट सांग
की आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि हे बघ, मी तोपर्यंत सोराला भेटतो आणि सोराला मात्र आता रमाला काय काय उत्तर द्यायचे आहेत हे मात्र मी तुला अगदी तालीम करून घेतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो बाबा, पण ती भेटणार कुठे, कुठे गेली ती? तेव्हा शशिकांत म्हणतो की चल तिला कुठेतरी शोधूयात, म्हणून आता ते सोराला शोधत असतात. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा म्हणते की आता काही झालं तरी सोराला मला भेटायचं आहे, कारण मी तुमचं आयुष्य असं बरबाद नाही होऊन देऊ शकत, कारण हे तुमच्या आयुष्याशी अगदी निगडित आहे. जो काही हा गुंता आहे तर तो गुंता मी सोडवणार म्हणजे सोडवणार आहे. आणि हा भाग येथे संपतो. तर आता अक्षय रमाकडे येतो आणि अक्षय रमाला म्हणतो की घरच्यांच्या मनात मात्र तू सोराबद्दल काही असं भलतं सलतं भरू नको. सोरा ही एक चांगली मुलगी आहे आणि तिच्याबद्दल कोणतेही असे गैरसमज नकोय आणि तिच्याबद्दल तू कुणाला काही वाईट सांगू नकोस. मी हे सर्व सहन नाही करू शकत. त्यानंतर मात्र आता सोरा ही तिच्या बॉयफ्रेंडला भेटते आणि म्हणते की तुला आणि मला जर असं कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे चल तू आत्ताच्या आत्ता निघ. म्हणून सोरा आता त्याला मिठी मारते आणि तेवढ्यात आता तिचा बॉयफ्रेंड निघून जातो. तर रमा तेथे येते. रमा लगेच सोराला म्हणते की सोरा. आता मात्र सोरा ही खूप घाबरते आणि रमाकडे बघत असते. तर रमा म्हणते की डोंट वरी, अगं गेला तो. तेव्हा आता सोरा हसून म्हणते की अगं रमा, तू येथे काय करतेस? रमा तिला विचारते की काय ग, तुला धक्का बसलास का आणि काय नातं आहे तुझं त्या माणसाबरोबर, तू अक्षयच्या आयुष्यामध्ये का आली? त्यामुळे सोरा हे बघ, जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता सर्व काही मला खरं सांग. तेव्हा आता सोराला काय उत्तर द्यावं आणि काही नाही सुचत नाही. सोरा आता रमाकडे बघतच असते. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.